नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि या विषयामधील जो नवीन प्रकरण आपण बघणार आहोत ते म्हणजे इश्यू इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यातलं महत्त्वपूर्ण प्रकरण आहे। त्या प्रकरणाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण मागील भागामध्ये जे महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा केली त्या संदर्भात आपण एक धावता आढावा घेऊ। मागील जे प्रकरण होतं आपलं ते म्हणजे स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, घटक राज्याचं प्रशासन, आणि मग प्रशासकीय दृष्टिकोनातून घटक राज्याची जी संरचना दिलेली आहे, त्याचं जे संघटन दिलेले आहेत त्याची आपण चर्चा केलेली आहे। त्यामध्ये राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्याचं मंत्रिमंडळ आहेत, त्याचबरोबर घटक राज्याचं राज्य सचिवालय, राज्य संचालनालय, त्यांची रचना, कार्य, राज्य सचिवालयाचे मुख्य सचिव त्याची कार्य आणि राज्य संचालनालयाचा मुख्य संचालक त्याची कार्य, या सर्व महत्त्वपूर्ण घटकांची आपण चर्चा केलेली आहेत। त्याचबरोबर आपण जे गुगल क्लासरूमवरती जे बघतो त्यातलं चौथं प्रकरण म्हणजे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, ते प्रकरण देखील आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहेत। या दोन प्रकरणाच्या अनुषंगानं आपल्याला ह्या पाचव्या प्रकरणाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या भागामध्ये आपल्याला भारतीय प्रशासनाच्या संदर्भामध्ये जे महत्त्वपूर्ण घटक आहे, भारतीय प्रशासनाच्या संदर्भातले जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा करताना नागरिक तक्रार निवारण संदर्भात ज्या यंत्रणा आहेत त्यातली पहिली जी यंत्रणा आहे ती म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त। मग ही लोकपाल यंत्रणेची पार्श्वभूमी काय, तिची आवश्यकता काय, त्याचं महत्त्व काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर भारतीय लोकपाल यंत्रणा जी आहे तिची रचना, तिचं कार्य, तिचे अधिकार आणि एकूण तिची झालेली जी वाटचाल आहेत या सर्व संदर्भात आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासनातील मुद्दे या प्रकरणाच्या संदर्भात चर्चा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे की आपण जी आत्तापर्यंत चर्चा केलेली आहे की ज्या वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा केंद्र सरकार असतील, विविध घटक राज्य सरकार असतील, यांनी ज्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मग वेगवेगळे आयोग असतील, वेगवेगळे प्रशासकीय सुधारणाच्या वेगवेगळ्या समित्या असतील, प्रशासकीय सुधारणा आयोग असतील, तज्ज्ञ व्यक्ती असतील, यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रशासकीय सुधारणा आणि त्यात कार्यक्षमता कशी आणता येईल या दृष्टीनं प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात। परंतु आणि त्यातल्या काही सुधारणा, काही शिफारशी सरकारने स्वीकारल्या, त्या आधारावर काही कायदे नियम देखील तयार करण्यात आलेले दिसून येतात। असं असलं तरी प्रशासनातील आणि राजकीय दृष्टिकोनातून देखील जो भारतामध्ये जो मोठ्या प्रमाणात सुरू असलेला जो भ्रष्टाचार आहे किंवा उच्च पदस्थ अधिकारी मंत्री असतील, कदाचित आपल्या पदांचा आणि अधिकारांचा गैरवापर करून जो भ्रष्टाचार करतात, मग ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रभावी आणि कार्यक्षम अशी यंत्रणा अस्तित्वात असलेल्या किंवा प्रस्थापित असलेल्या यंत्रणेच्या व्यतिरिक्त अशी एखादी कार्यक्षम यंत्रणा असावी, यातून लोकपाल ह्या यंत्रणेची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते। आणि म्हणून ज्या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, नागरिकांना त्यांची घराणी ऐकून घेतली जातील आणि त्याच्यावर काही निर्णय देईल, अशी यंत्रणा निर्माण होणं गरजेचं होतं। आणि मग त्यातून लोकपालसारखी ही यंत्रणा, लोकायुक्तासारखी यंत्रणा ही त्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। आता ही जी लोकपालसारखी जी यंत्रणा आहेत किंवा लोकायुक्त जी यंत्रणा आहेत, ही खरं तर आधुनिक काळामध्ये नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याची यंत्रणा म्हणून ती अत्यंत महत्त्वपूर्ण विविध देशांमध्ये आपल्याला दिसून येते। खरं तर लोकपाल ह्या यंत्रणेला इंग्रजीमध्ये ॲम्बुड्समन असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं आणि भारतासह इतर अनेक वेगवेगळे लोकशाही देश जे आहेत त्या लोकशाही देशांना लोकपाल ह्या यंत्रणेचं महत्त्व, त्याची आवश्यकता पटलेलं आपल्याला दिसून येतं आणि साहजिकच भारताला सुद्धा त्याची महत्त्व लक्षात आलेलं दिसून येतं। पण त्या अगोदर मग भारतात ही लोकपाल यंत्रणा कशी निर्माण झालेली आहेत किंवा त्याच्यासाठीचे कोणते प्रयत्न झालेले आहेत ते बघण्याच्या अगोदर लोकपाल म्हणजे काय त्याच्या संदर्भात आपण एक चर्चा करू। तुम्हाला इथे लक्षात येईल असेल की साधारण एक लोकपालाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की प्रशासकीय कृतींविरुद्ध आणि निर्णयांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांचं निवारण करण्यासाठी नियुक्त केलेला जो एक शासकीय अधिकारी असतो, प्रशासकीय अधिकारी असतो, त्याला सर्वसाधारण लोकपाल असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं। लोकपाल ही जरी एक व्यक्ती म्हणून जरी आपण त्याच्याकडे बघत असलो तरी ते एक सर्वसाधारण एक मंडळ आहेत, ज्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, प्रशासकीय कृतींविरुद्ध, निर्णयांविरुद्ध नागरिकांना तक्रारी करण्याचा आणि त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार ह्या मंडळाला, ह्या व्यक्तीला त्यामध्ये असेल। अशा प्रकारचा लोकपालाचा अर्थ आपल्याला त्यामध्ये सांगता येतो। मग आता ही जी संकल्पना आहे लोकपालाची, ही खरं तर 18व्या शतकामध्ये सुरू झाली आणि ती विशेषतः स्वीडन या देशामध्ये लोकपाल यंत्रणेला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। इसवी सन 1713 मध्ये
स्वीडनमध्ये एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आणि त्याचं जे नाव होतं ते फर्स्ट चान्सलर ऑफ जस्टिस असं त्याला संबोधले होतं. त्याच्यानंतर साधारणतः इसवी सन 1809मध्ये ह्या यंत्रणेला फर्स्ट चान्सलर ऑफ जस्टिसच्या ऐवजी त्याला ॲम्बुड्समन असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं. आणि हा जो ॲम्बुड्समन होता तो म्हणजेच लोकपाल ही यंत्रणा आपल्याला त्यामध्ये सांगता येते. आता सर्वसाधारण स्वीडनमध्ये जर आपण बघितलं तर ह्या लोकपालाचा 4 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याची एक टर्म पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टर्मसाठी त्याची फेरनियुक्ती करण्याचा अधिकार देखील तिथे आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर ही लोकपाल यंत्रणा स्वीडनच्या शासनाने तिथे निर्माण करताना ज्या प्रस्थापित जी न्यायव्यवस्था होती किंवा ज्या तत्सम संस्था होत्या यांच्याकडनं जेव्हा नागरिकांच्या तक्रारीचं निवारण होणं शक्य नव्हतं तेव्हा कायदेमंडळाने कायदा करून ही यंत्रणा तयार केली आणि अशा पद्धतीत तिचा कार्यकाल असेल, तिची यंत्रणा असेल, तिची कार्यपद्धती असेल या संदर्भात काही कायदे आणि नियम त्याच्यामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारण तिथे नागरिकांसाठी आणि सैनिकांसाठी यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी 2 वेगवेगळे लोकपाल यंत्रणा आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि ही शासनाच्या नियंत्रणापेक्षा बाहेर असलेली म्हणजे ती स्वायत्त स्वरूपाची अशी यंत्रणा आहे की ज्याच्यामुळे शासनाचा किंवा प्रशासनाचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकत नाही. त्याचबरोबर ह्या यंत्रणेमध्ये सर्वसाधारण नागरिकांच्या तक्रारी ऐकणं, त्यांचं तक्रारींचं निवारण करणं आणि एकूणच प्रशासकीय दृष्टिकोनातून सुधारणा करण्याचा प्रयत्न ह्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर सर्वसाधारण स्वीडनबरोबर इतर देशांमध्ये देखील ही यंत्रणा आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजे फिनलँड असेल, डेन्मार्क असेल, न्यूझीलंड असेल, नॉर्वे असेल, UK असेल, या अनेक देशांमध्ये ह्या यंत्रणेची सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते. त्यामध्ये फिनलँडचा विचार केला तर 1909मध्ये ही यंत्रणा अस्तित्वात आली. त्यानंतर डेन्मार्कमध्ये 1953ला, न्यूझीलंडमध्ये 1961ला, नॉर्वेमध्ये 1963ला किंवा UKमध्ये 1967मध्ये अशा प्रकारच्या लोकपाल स्वरूपाच्या यंत्रणांचा स्वीकार करण्यात आला की जेणेकरून राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जो होणारा जो भ्रष्टाचार असतो त्यावर नियंत्रण ठेवता येईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला असल्यास दिसून येतो. इंग्लंडमध्ये 1967 साली एक कायदा करून तिथे पार्लमेंटरी कमिशनर असं एक पद त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ह्या देशांच्या व्यतिरिक्त इतर जर देश बघितले त्याच्यामध्ये जपान आहे, जर्मनी आहेत, फ्रान्स आहेत, रशिया आहेत. ह्या देशांमध्ये लोकपाल ही यंत्रणा आहेत पण लोकपाल सारखी साधर्म्य असणाऱ्या इतर यंत्रणा तिथे निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. फ्रान्समध्ये तर तिथलं जे काउन्सिल ऑफ स्टेट आहे त्या काउन्सिल ऑफ स्टेट हेच प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालय म्हणून कार्य करताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. अमेरिकेमध्ये देखील अशा प्रकारची लोकपालाची यंत्रणा आहेत पण त्या समकक्ष असणारी तिथे काँग्रेसच्या माध्यमातून एक प्रशासकीय चौकशी समिती नेमली जाते आणि तीच सर्वोच्च दृष्टिकोनातून प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून कार्य करताना आपल्याला दिसून येते. एकूणच भारताला देखील ह्या लोकपाल यंत्रणेचं महत्त्व आपल्याला पटलेलं दिसून येतं आणि त्यामुळे भारतामध्ये काही घटक राज्यांमध्ये किंवा अगदी कॅनडाचा विचार केला तर कॅनडाच्या काही स्टेटमध्ये आपल्याला लोकायुक्तसारख्या यंत्रणा कार्यरत असल्याचं दिसून येतं. भारताचा विचार केला तर महाराष्ट्र हे त्याचं पहिलं घटक राज्य आहे की ज्याने 1971 साली कायदा करून घटक राज्याच्या विधिमंडळाने कायदा करून लोकायुक्त ही यंत्रणा निर्माण केलेली आहे. खरं तर लोकपाल आणि लोकायुक्तसाठी एक प्रदीर्घ असा काळ त्याच्यामध्ये भारतामध्ये लुटलेला दिसतो आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की फायनली 2013 साली लोकपाल आणि लोकायुक्त कायदा संमत झाला. तो 2014ला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली दिसतो, राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत सर्व घटक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हा कायदा लागू होऊन तिथे ह्या यंत्रणा निर्माण होणं आवश्यक होतं. परंतु आत्तापर्यंत जर विचार केला तर आत्तापर्यंत आपल्याला असं दिसतं की केवळ 12च घटक राज्यांमध्ये लोकायुक्त ही यंत्रणा कार्यरत आहेत आणि केंद्रामध्ये अजून तिची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली आपल्याला दिसत नाही. या त्याच्या मर्यादा आपल्याला सांगता येतील कारण भारतामध्ये जवळजवळ 1968-69 पासून लोकसभेमध्ये हे विधेयक येतं, परत ते नाकारलं जातं. म्हणजे 1971 असेल, 1977 असेल, 1989 असेल, 2013 असेल, अशा वेगवेगळ्या काळामध्ये संसदेमध्ये लोकपाल आणि लोकायुक्तची बिलं किंवा विधेयकं त्यामध्ये सादर झालेली आपल्याला दिसून येतात. शेवटी अण्णा हजारे यांनी जे 2011मध्ये जे एक लोकपाल आणि लोकायुक्त ह्या यंत्रणांसाठी एक जे मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचं यश म्हणून आपल्याला म्हणता येईल की शेवटी 2014मध्ये या स्वरूपाचा कायदा आपल्याला झालेला दिसून येतो. 2013मध्ये हा कायदा झाला आणि 14मध्ये त्याला संमती मिळालेली दिसून येते.
विद्यार्थी मित्रांनो, मग ही जी लोकपाल यंत्रणा आहेत किंवा लोकायुक्तची ही जी यंत्रणा आहे भारतामध्ये, ही यंत्रणेसाठी झालेले जे प्रयत्न आहेत, त्यासाठी वेगवेगळे आयोग, वेगवेगळे कमिशन्स, वेगवेगळे तज्ज्ञ व्यक्ती यांनी केलेले जे शिफारशी आहेत त्या आपल्याला त्याच्यामधनं जाणून घेता येईल. सुरुवातीला भारतातील लोकप्रशासन किंवा प्रशासकीय दृष्टिकोनातून लोकपालाच्या यंत्रणेविषयी जे वेगवेगळे प्रयत्न झालेले आहेत त्यातलेच काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला ज्याचा उल्लेख करता येईल त्या म्हणजे की वेगवेगळ्या आयोग आणि समित्यांनी लोकपालाची आवश्यकता आणि महत्त्व त्यांनी व्यक्त केलेलं दिसून येतं. म्हणजे अगदी जर सुरुवातीला जर म्हटलं तर आपल्याला माहिती की इसवी सन 1959 मध्ये अर्थतज्ञ C.D. देशमुख यांनी असं मत व्यक्त केले की भारतामध्ये प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून जर कार्यभार सुरळीत पार पाडायचा असेल तर लोकपाल आणि लोकायुक्त ह्या यंत्रणांची आवश्यकता आहे असं त्यांनी नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर 1963 साली माजी खासदार, त्यावेळचे खासदार L.M. सिंघवी यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला की भारतामध्ये सुरू असलेला जो काही भ्रष्टाचार आहे, जो पक्षपातीपणा आहे किंवा जो अन्याय आहे, हा जर दूर करायचा असेल तर भारतामध्ये लोकपाल ह्या यंत्रणेची आवश्यकता आहे. कारण हीच यंत्रणा अशी असेल की जिच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार निपटून काढता येईल आणि नागरिकांना खऱ्या अर्थानं चांगली एक राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था त्याच्या माध्यमातून निर्माण करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा असा प्रश्न लोकसभेमध्ये पहिल्यांदा उपस्थित केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश P.B. गजेंद्र गडकर यांनी देखील लोकपालाची आवश्यकता आणि लोकपालाचं महत्त्व भारतामध्ये काय आहेत यासाठी त्यांनी देखील आपलं मत त्यावेळेस मांडलेलं दिसून येतं. त्यानंतर 1962 साली अखिल भारतीय कायदा परिषद भरलेली होती आणि ह्या अखिल भारतीय कायदा परिषदेच्या अंतर्गत जी ॲम्बुड्समन समिती होती त्या समितीने देखील लोकपालाची यंत्रणा भारतामध्ये किती आवश्यक आहेत याविषयी आपलं मत मांडलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अगदी 1963 मध्ये जयपूरला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये स्वतः त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील लोकपालाच्या बद्दल मत व्यक्त करताना असं म्हटलं की अगदी चतुर्थ श्रेणीपासून प्रशासकीय कर्मचाऱ्यापर्यंत, चतुर्थ श्रेणीच्या ह्या प्रशासकीय कर्मचाऱ्यापासून तर देशाच्या पंतप्रधानांपर्यंत चौकशी करण्यासाठी एक निपक्ष स्वरूपाची एक स्वतंत्र अशी एक लोकपालासारखी यंत्रणा हिची गरज आहे किंवा तिची आवश्यकता आहे हे नेहरूंनी स्वतः हे मत त्यामध्ये व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर प्रशासकीय सुधारणेच्या दृष्टिकोनातून जो एक महत्त्वपूर्ण प्रयत्न स्वतंत्रोत्तर भारतामध्ये करण्यात आला ज्याची आपण चर्चा सविस्तर केलेली तो म्हणजे पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग. 1966 साली हा पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग नेमला ज्याचे अध्यक्ष मोरारजी देसाई होते आणि ह्या आयोगाने देखील लोकपाल ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्वतंत्र अशी एक महत्त्वपूर्ण शिफारशी त्यामध्ये सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या शिफारशी काय होत्या, त्यांनी ती पद्धती, कार्यपद्धती कशी असेल लोकपालाची, त्याचे अधिकार काय असतील या संदर्भात सविस्तर अशी चर्चा त्यामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. सर्वसाधारण जे मंत्री असतील, जे सचिव असतील, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या सर्व कृतींची, त्यांच्या निर्णयांची चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकपाल ही आणि लोकायुक्त ही यंत्रणा आवश्यक असेल असं ह्या शिफारशीमध्ये ह्या आयोगाने त्यामध्ये म्हटलेलं होतं. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त ह्या ज्या यंत्रणा असतील या शासनाच्या तिन्ही घटक भागांपासून म्हणजे शासनाच्या तिन्ही घटक अंगांपासून कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल यांच्यापासून त्या स्वतंत्र असतील, स्वायत्त असेल, त्या मुक्त असतील म्हणजे जेणेकरून शासनाचा किंवा कायदेमंडळाचा त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप होणार नाही म्हणजे प्रत्यक्षरित्या शासनाच्या वर्चस्वापासून, नियंत्रणापासून त्या दूर असतील असा त्या पाठीमागे एक महत्त्वपूर्ण शिफारस ह्या आयोगाने केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्ताचं जे कार्य असेल ते अनौपचारिक पद्धतीनं असेल. म्हणजे काय की प्रशासकीय दृष्टिकोनातून जी औपचारिकता असते प्रत्येक वेळेस कायदा, नियम आणि त्याची चौकट, ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन ह्या लोकपालाची कार्यपद्धत त्याच्यामध्ये असेल ती अनौपचारिक स्वरूपाची असेल आणि विशेष म्हणजे ती गुप्त पद्धतीने देखील असेल अशी देखील एक महत्त्वपूर्ण शिफारस या आयोगाच्या शिफारशीमध्ये होती. त्याचबरोबर ही जी पदं असतील लोकपाल आणि लोकायुक्त ही पदं न्यायाधीशांनी न्यायालयातील न्यायाधीशांनी एवढीच महत्त्वाची असतील, त्याच स्वरूपाचे त्यांचे अधिकार आणि त्यांचं महत्त्व असेल अशी देखील एक महत्त्वपूर्ण शिफारस केलेली होती.
लोकपाल आणि लोकायुक्तांनी आपलं कार्य पार पाडताना निपक्षपाती स्वरूपाचं आणि निस्वार्थीपणे कार्य पार पाडावं ही अशी देखील एक त्यामध्ये शिफारस केलेली दिसून येते. आणि ह्या लोकपाल आणि लोकायुक्ताची नेमणूक कुणी करावी तर सर्वसाधारण राष्ट्रपती हे या पदांच्या नेमणुका करतील. आणि ती नेमणूक करताना मग राष्ट्रपती त्या पंतप्रधान असतील, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, विरोधी पक्षनेता असेल, यांच्या सल्ल्यानं ह्या लोकपाल आणि लोकायुक्ताची नेमणूक राष्ट्रपतीच्या माध्यमातून केली जावी अशी देखील त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण शिफारस आपल्याला असल्याची दिसून येते. या पदाचा कार्यकाल काय असेल तर सर्वसाधारण 5 वर्ष कार्यकाल असेल अशी एक शिफारस होती. आणि एक कार्यकाल संपल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा त्या सदस्यांची फेरनियुक्ती करण्याचा अधिकार देखील त्यामध्ये मान्य करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याही बरोबर लोकपाल आणि लोकायुक्त यांना लोकपालाला सर्वसाधारण प्रत्येक वर्षाच्या शेवटी आपला जो कार्याचा अहवाल असेल तो लोकसभेला सादर करावा लागेल आणि लोकायुक्ताला आपला कामाचा अहवाल हा त्या घटक राज्याच्या विधानसभा या सभागृहामध्ये सादर करावा लागेल. म्हणजे कायदेमंडळाची ही त्याच्यामध्ये चर्चा घडू शकेल. ही एक महत्त्वपूर्ण बाब त्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर मात्र आयोगाची एक शिफारस मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण होती की परराष्ट्र संबंधांशी ज्या काही गोष्टी असतील, ह्या गोष्टी परराष्ट्र संबंध असतील, त्यातले वेगवेगळे करार असतील, परराष्ट्रीय प्रशासकीय अधिकारी असतील, अशा संदर्भात मात्र आयोगाचं कार्यक्षेत्र हे तिथपर्यंत मर्यादित त्याच्यामध्ये केलेलं होतं. तिथे हे घटक या आयोगाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असतील अशी शिफारस आयोगाने त्यामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. एकूणच अशा ह्या वेगवेगळ्या शिफारशीचा आढावा या पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपालाच्या संदर्भात केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये ही यंत्रणा प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला झालेले दिसून येतात. ह्या आयोगाच्या शिफारशींच्याच आधारावर लोकसभेमध्ये 9 मे 1968 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त नावाचं एक विधेयक लोकसभेमध्ये तसं सादर झालं. लोकसभेमध्ये हे विधेयक सादर झाल्यानंतर त्या विधेयकाला मंजुरी देखील मिळाली. परंतु हे विधेयक राज्यसभेमध्ये नामंजूर झालं. राज्यसभेने ते फेटाळलं. त्याचं कारण असं होतं की ह्या विधेयकामध्ये पंतप्रधान असतील, पंतप्रधानांचं कार्यालय असेल, त्याचबरोबर जे कायदेमंडळाचे जे सदस्य असतील, म्हणजे जे खासदार म्हणतो आपण, कायदेमंडळाचे सदस्य असतील, महालेखा परीक्षक असेल, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असेल, केंद्रीय निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असतील, असे काही महत्त्वपूर्ण यंत्रणा लोकपालाच्या अधिकार कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आली होती. आणि त्याच्यामुळे साहजिकच राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर होऊ शकलेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर 1971 साली पुन्हा नव्यानं लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. मात्र पूर्वीच्यापेक्षा ह्यावेळेस आयोगाच्या या बिलामध्ये, या विधेयकामध्ये वाढ करण्याची त्याचे कार्यक्षेत्र आपल्याला वाढलेलं दिसून येतं. परंतु त्याच्यामध्ये मग कायदेमंडळाच्या सचिवांचा समावेश केला, मंत्र्यांचा समावेश केला. परंतु ह्या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्यावेळचे माजी सरन्यायाधीश ते म्हणजे PB मुखर्जी यांनी मात्र याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केलेली दिसून येते. त्यांच्या टीकेचं कारण असं होतं की त्यांच्या मते लोकपालाला जर एवढ्या स्वरूपात जर अधिकार मिळाले तर ह्या अधिकारांतून लोकपाल हा एक प्रकारचा हुकुमशहा तयार होऊ शकतो. कारण लोकपालापुढे सर्वसाधारण एखादं निनावी पत्र आलं आणि त्या निनावी पत्रातून पंतप्रधानांवर आरोप करण्यात आले तर प्रत्येक पत्राचा संदर्भ घेऊन लोकपाल प्रत्येक वेळेस पंतप्रधानांची चौकशी करेल का? मग अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारण मुळात अशा प्रकारच्या प्रत्येक पत्र आणि एवढ्या मोठ्या संख्येने हे पत्र येतील की यांची दखल घेणं हे सुद्धा आयोगाच्या दृष्टिकोनातून किंवा लोकपालाच्या दृष्टिकोनातून हे योग्य ठरणार नाही. मुळात पंतप्रधानांवरती आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरती कायदेमंडळाचं हे नियंत्रण असतं, संसदेचं नियंत्रण असतं. आणि त्यामुळे वेगळ्या नियंत्रणाची गरज नसते, कारण त्यातून लोकपाल हा एक प्रकारचा हुकुमशहा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, मग ह्या लोकपालावरती पैसा आणि वेळ हा व्यर्थ खर्च होईल अशा प्रकारचा एक सूर उमटला आणि त्यामुळे पुन्हा हे विधेयक त्यावेळेसही मंजूर होऊ शकलेले नाही. त्याच्यानंतर जो महत्त्वपूर्ण प्रयत्न झालेला दिसून येतो तो म्हणजे जनता पक्षाच्या कालखंडामध्ये 1977ला जनता पक्षाचं काँग्रेस व्यतिरिक्त पहिलं सरकार देशामध्ये अस्तित्वात आलं होतं. आणि ह्या जनता पक्षाच्या सरकारने देखील लोकपालाचं विधेयक मांडलं. मात्र हे विधेयक मांडताना
आधीच्या विधेयकांपेक्षा त्याचं कार्यक्षेत्र बऱ्याच पद्धतीनं वेगळं होतं, कार्यक्षेत्र वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि अधिकार व्यापक होते. पण आपल्याला माहिती आहे की जनता पक्षाचं कार्यकाळ हा अगदी अल्पजीवी ठरला आणि म्हणून पुन्हा हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होण्याआधीच सरकार बरखास्त झालं आणि विधेयक देखील त्याच्यामध्ये ते मागे पडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे 1985मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये स्वच्छ आणि एक निपक्षपाती स्वरूपाचं प्रशासकीय दृष्टिकोनातून लोकपाल विधेयकाची मांडणी झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 1989 साली देखील व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये सुद्धा लोकपालाची मांडणी झालेली दिसून येते ह्या विधेयकाची. परंतु प्रत्येक वेळेस लोकपालाचं अधिकार क्षेत्र, त्याचं कार्यक्षेत्र, त्याचे नियम पद्धती यामुळं ते विवादास्पद ठरलं आणि हे विधेयक संमत होऊ शकलेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तो आपण अनुभवलेला आहे, तो म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालासाठी देशभर एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि जेव्हा संपूर्ण देशातून ह्या आंदोलनाला पाठिंबा निर्माण झाला त्यामुळे सरकारला हे विधेयक पुन्हा संसदेमध्ये मांडणं भाग पडलं आणि हे विधेयक मांडलं. पुन्हा ते सरकार बदललं, पुन्हा विधेयक नव्यानं आलं, त्याच्यामध्ये पुन्हा अनेक बदल आपल्याला झालेले दिसून येतात आणि शेवटी 2011 साली, त्याच्यानंतर 2013 साली पुन्हा हे विधेयक संसदेत आलं. सरकारला लोकांच्या दबावापुढे हे विधेयक मात्र ह्यावेळेस मंजूर करण्यात आलं. मात्र त्याचे कार्यक्षेत्र, त्याचे अधिकार यावर पुन्हा ते विवादास्पद ठरलेले तेही आपल्याला दिसून येतं. मधल्या काळात निवडणुका झाल्या, हे विधेयक संमत झालं पण त्याची अंमलबजावणी मात्र रखडलेली दिसते आणि मग त्यानंतर शेवटी पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2014मध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन ह्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. परंतु विधेयकाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक घटक राज्यामध्ये एक लोकायुक्त आणि केंद्रामध्ये लोकपाल यंत्रणा ही एका वर्षाच्या आत अस्तित्वात येणं हे गरजेचं होतं. मात्र अगदी लोकपाल, भारताचे पहिले जे लोकपाल आहेत ते म्हणजे निवृत्त न्यायाधीश पिनाकी घोष यांची नियुक्ती केव्हा झाली तर अगदी मार्च 2019मध्ये त्यांची नियुक्ती आपल्याला झाली. म्हणजे कायद्यानंतर 4-5 वर्ष ह्या गोष्टीला त्याच्यामध्ये विलंब झालेला दिसून येतो. आणि जर बघितलं तर घटक राज्यांची परिस्थिती काय आहे तर आतापर्यंत केवळ 12च घटक राज्यांमध्ये आपल्याला लोकायुक्त ह्या यंत्रणा त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणजे उर्वरित घटक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ह्या यंत्रणा आजही आपल्याला निर्माण झालेल्या दिसत नाही. कायदा आला परंतु हा कायदा इतर अनेक कायद्यांप्रमाणे आणि इतर अनेक यंत्रणांप्रमाणे लोकपालाची स्थिती होऊ नये अशी भीती त्यामध्ये आपल्याला दिसून येते. मात्र केंद्रामध्ये लोकपालाची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी किंवा प्रत्यक्ष कार्यवाही अजूनही आपल्याला रखडलेली दिसून येते, कारण अजून त्याविषयीची नियमावली आलेली नाही. नियमावली आली की आपल्याला केंद्रातील लोकपाल ही यंत्रणा प्रत्यक्ष कार्यरत झालेली त्याच्यामध्ये दिसून येईल. म्हणजे एकूणच जर विचार केला तर भारतामध्ये न्यायिक यंत्रणा आहेत, प्रशासकीय न्यायाधिकरण आहेत जे प्रशासकीय आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून प्रकरणं निपटू शकतात. परंतु त्याच्याही पेक्षा कार्यक्षम, कारण ह्या यंत्रणांकडे काय आहेत की त्यांच्याकडे फक्त चौकशी करण्याचे अधिकार आहेत. लोकपालाचं वेगळेपण काय आहेत, लोकपालाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहेत तर लोकपाल ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र अशी एक यंत्रणा आहेत ज्या यंत्रणेला एक सनदी न्यायालयाप्रमाणे चौकशी करण्याचा अधिकार आहेत आणि चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर त्या आधारावर संबंधित व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देखील लोकपालाला देण्यात आलेला आहे, जो इतर यंत्रणांकडे तशा स्वरूपाचा आपल्याला दिसत नाही. म्हणून लोकपाल ही यंत्रणा भारतामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. तिचं महत्त्व अनन्यसाधारण राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वपूर्ण ठरणारी आहेत. परंतु ही यंत्रणा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणं आणि ती अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इतर यंत्रणांप्रमाणे तिची तशा पद्धतीची कार्यपद्धती न राहता वेगळ्या स्वरूपाची कार्यपद्धती निर्माण व्हावं हा एक त्या पाठीमागचा एक अपेक्षा किंवा ही गोष्ट त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपण संबंध अशी जी चर्चा केलेली आहेत या चर्चेवरती तुम्हाला 1-2 प्रश्न त्याच्यावरती सोडवण्यासाठी देत आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे की भारतासारख्या देशात लोकपाल या यंत्रणेचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमचा त्यातनं लोकपालाविषयीचा जो दृष्टिकोन आहे, लोकपालाबद्दलची जी माहिती आहे ती अधिक आकलनीय आणि अधिक माहितीपूर्ण होईल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून लोकपाल यंत्रणेचं महत्त्व तुम्हाला त्यामध्ये सांगायचं आहे. आणि दुसरा एक महत्त्वपूर्ण जो प्रश्न आहे तो
म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोगामध्ये लोकपाल यंत्रणेसाठी कोणत्या शिफारशी मांडल्या होत्या, तर त्या शिफारशींचे देखील तुम्हाला त्यामध्ये चर्चा त्याच्यामध्ये करायची आहेत. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपला जो नेहमीचा जो गुगल क्लासरूम आहे त्या गुगल क्लासरूमवरती तुम्ही ती उत्तरं पाठवू शकतात किंवा माझ्या ईमेलवरती देखील तुम्ही ते पाठवू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व पूर्ण भागाचा जर आपण एकंदरीत सारांश जर बघितला तर आपल्याला याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात येतात, तर सर्वसाधारण लोकपाल ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा केवळ भारतापुरती मर्यादित नाही आहे, तर ती सबंध जगभर तिचं महत्त्व आपल्याला असल्यास दिसून येतं. कारण जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जो होणारा भ्रष्टाचार आहे ही एक महत्त्वपूर्ण समस्या बनलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक निपक्षपाती कार्यक्षम स्वरूपाची अशी एखादी यंत्रणा जी जगाच्या वेगवेगळ्या देशांनी स्वीकारलेली आहेत, अगदी स्वीडनसारख्या देशामध्ये 18व्या शतकापासून स्वीकारलेली दिसून येते. म्हणून ह्या यंत्रणेचं महत्त्व आपल्याला जाणून घेता येतं. भारतामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त या यंत्रणा निर्माण करण्यासाठी कोणते प्रयत्न झालेले आहेत, कोणते आयोग, कोणत्या समित्यांनी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला त्याच्यामध्ये माहिती आपण घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त या पदांचं महत्त्व काय आहे ते देखील आपल्याला ह्या सर्व गोष्टींवरून त्याच्यामधनं समज. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, ह्या चर्चा झाल्यानंतर आपल्याला यालाच लागून असलेला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे की महाराष्ट्रातील जी लोकायुक्त ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा काय आहेत, तिची कार्यपद्धती काय आहेत, तिचे अधिकार काय आहेत याविषयी आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.